हायकोर्टाने सील केलेल्या एका दुकानात एक चिमणी अडकली आणि तिची सुटका करायला चक्क जिल्हाधिकाऱ्यांना यावं लागलं। ही घटना केरळच्या कन्नूर जिल्ह्यातल्या उळिक्कल तालुक्यातली आहे। इथे व्यापाऱ्यांमधल्या प्रॉपर्टीच्या वादानंतर हायकोर्टाच्या आदेशानुसार एका टेक्सटाईलच्या दुकानाला सील लावण्यात आलं। पण 6 महिन्यांपासून बंद असलेल्या या दुकानाच्या काचेत 2 दिवसांपूर्वी एक चिमणी कुठून तरी शिरली आणि मग तिला बाहेरच पडता येईना। तिची ही अवस्था पाहून काही स्थानिक अस्वस्थ झाले, पण कोर्टाच्या आदेशामुळे ना पोलीस ना अग्निशमन दल काही करू शकत होते। प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांकडे नेण्यात आलं आणि त्यांनी मग पंचायत सचिवांना ते सील तोडण्याची प्रक्रिया मार्गी लावायला सांगितली। मग जिल्ह्याचे सत्र न्यायाधीश निसार अहमद यांच्या विशेष प्रयत्नांनी हायकोर्टाकडून यासाठी तातडीने परवानगी घेण्यात आली आणि अखेर हे सील तोडून त्या चिमणीची सुटका करण्यात आली। यानंतर न्यायाधीश निसार अहमद म्हणाले की प्रत्येक जीव महत्त्वाचा आहे, अगदी या चिमणीचाही। कायद्यामुळे माणसाचं किंवा प्राण्यांचं जीवन असं अडचणीत येऊ नये, अडकून पडू नये याची आठवण करून देणारा हा प्रसंग आहे।